नमस्कार आणि हाय हॅलो. मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या शोमध्ये. श्रिया भास्कर ही माझी आय डी आणि त्यातीलच चायवित गप्पा हा शो आहे. काही माणसं खूप काळाच्या पुढचा विचार करतात, त्या समाजाशी सुसंगत न वागतात एक नवीन क्रांतिकारी पाऊल उचलतात. असं म्हणतात ना, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. असंच काहीसं आजच्या या व्यक्तीचं आहे. आपल्याला स्त्री म्हणून ज्यांनी शिकवण दिली, त्यांनी एक आवाज दिला, ते कोण हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले, की ज्यांनी स्वतःच्या घरापासूनच एक समाज सुधारवायला सुरुवात केली. त्यामुळं आज त्यांच्याविषयी आपण खूप सविस्तर गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. आणि आज आपण आपल्या शोमध्ये भेटत आहोत सायली परांजपे मॅडमना, की ज्यांनी नुकतंच 10 मार्च रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे पुस्तक लिहिले. त्यामुळं वेळ न जास्त घालवता हा एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. नमस्कार आणि हाय हॅलो. मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या शोमध्ये. श्रिया भास्कर ही माझी आय डी आणि त्यातीलच चायवित गप्पामध्ये मी तुमचं मनापासून वेलकम करते. एक नवीन सब्जेक्ट घेऊन आज परत तुमच्यासमोर हजर. आज आपण आपल्या शोमध्ये भेटत आहोत सायली परांजपे मॅडम यांना. त्यांचं नक्की काय काम आहे या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी गप्पा मारून तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे आत्ता वेळ न घालवता माझा एपिसोड शेवटपर्यंत बघायचा आहे आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. सायली मॅडम, मनापासून तुमचं वेलकम. थँक्यू. आता आपण मस्त गप्पांना सुरुवात करूया. आणि आपला आत्ता जो गप्पांचा आजचा विषय आहे तो खूप महत्त्वाचा आणि खूप वेगळा विषय आहे. तर आज आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आयुष्यावर आपण बोलणार आहोत किंवा त्यांचे काही पैलू आपण उलगडून दाखवणार आहेत. मला सर्वात पहिल्या प्रश्नापासून मी सुरुवात करते की महात्मा ज्योतिबा फुले यांचं स्त्री शिक्षणाचं काम खरंच खूप मोठं आहे. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ज्योतिराव फुलेंनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला महाराष्ट्रात. आणि महाराष्ट्रात काय, भारतातली पहिली मुलींची शाळा ज्योतिबा फुलेंनी सुरू केली हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यात नवीन काही नाही. त्यांनी 1848 साली मुलींसाठी फक्त शाळा सुरू केली. आणि त्यांनी नुसती शाळा नाही सुरू केली, त्यांनी शिक्षिका पण घडवली. त्यांनी स्वतःच्याच पत्नीला सावित्रीबाई फुलेंना आधी शिक्षण दिलं आणि मग त्यांना मुलींच्या शाळेत शिकवण्याचं काम सावित्रीबाईंनी सुरू केलं. आणि तिथून स्त्री शिक्षणाचा पाया खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात आणि मग भारतभरात ज्योतिबा फुलेंच्या कामातून घातला गेला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 1848 साली त्यांनी 1 जानेवारी 1848 या दिवशी त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. आणि अशा अनेक पुढे शाळा त्यांनी सुरू केल्या, त्या चांगल्या चालवल्या. त्याच्यातून अनेक मुली शिक्षण घेऊन पुढे गेल्या. त्यातनं कितीतरी पुढे अजून ताराबाई शिंदे वगैरे आपली नावं जी ऐकलीत, या सगळ्या नावं कुठेतरी महात्मा ज्योतिबा फुलेंचे प्रयत्न त्या सगळ्यांच्या पायाशी होते. त्या सगळ्या जे झालं त्याच्या पाया त्यांचा महात्मा ज्योतिबा फुलेंनी घालून दिला होता. नाही, हे तर महत्त्वाची गोष्ट आहेच. आता त्याच्यावरचाच मी पुढचा असा प्रश्न विचारते की आपण एक महिला, तुम्ही एक आहे, मी एक महिला आहे. पण एक महिला म्हणून महात्मा फुले, ज्योतिबा फुले यांचं काम खूप मोठं आहे आणि त्यांनी केलेलंही आहे. तर त्याच्याबद्दल एक तुम्हाला काय वाटतं की तुमचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे? त्याबद्दल त्यांचं काळाच्या पुढचं असं, त्यांच्या काळाचा जर आपण विचार केला तर काळाच्या खूप पुढचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी करून ठेवलं होतं. म्हणजे साध्या गोष्टी आहेत की स्वतःचं त्यांचं जे शिक्षण होतं ते काही कारणांनी थांबवलं होतं. कारण त्यांच्याकडे असं एक, म्हणजे महात्मा फुलेंचं जेव्हा आपण वाचतो चरित्र किंवा हे सगळं, त्याच्यात असा एक उल्लेख येतो की सुरुवातीला त्यांना शाळेत घातलं होतं वडिलांनी त्यांच्या. पण त्यांच्या वडिलांचा फुलांचा व्यवसाय होता आणि त्यांच्याकडे कामाला एक गृहस्थ यायचे. तर त्यांनी फुलेंच्या वडिलांना, ज्योतिबांच्या वडिलांना सांगितलं की अहो तुम्ही ब्राह्मण नाही आहात, उच्चवर्णीय नसताना तुम्ही मुलाला शिकवताय, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या उच्चवर्णीयांचा रोष पत्कराल, तुमचा व्यवसाय कठीण होईल तुम्हाला करणं. तो जर, म्हणजे तो ज्या घरात जन्माला आला आहे त्या घरातलं काम त्यांनी करावं, त्यांनी शिकण्याची काही गरज नाही. आणि एक लोकापवादाला घाबरून किंवा तो रोष पत्करण्याची भीती असल्यामुळे ज्योतिबा फुलेंच्या वडिलांनी त्यांची शाळा बंद केली होती. पण सगुणाबाई नावाच्या एक त्यांना सांभाळायला होत्या बाई, त्यांनी आणि काही आणखीन
एक काय म्हणतो आपण प्रबुद्ध शिक्षित लोक काही ओळखीचे होते, त्यांनी त्यांचं मन वडिलांचं वळवल्यामुळे ज्योतिबांचं शिक्षण परत सुरू झालं. त्याच्यामुळे एक काय म्हणतो ना की एक शिक्षणाची आस असताना त्याच्यापासून दूर जावं लागणं हे काय असतं त्याची कुठेतरी ज्योतिबांना कदाचित जाणीव झालेली होती. आणि त्याच्यामुळे त्यांची पत्नी जी होती, वयात 12-13 वर्षाची असेल त्यावेळेला, ती जेव्हा त्यांना अभ्यास करताना बघून म्हणाली की हे मला शिकवाल का तुम्ही, तर तेव्हा त्यांनी असं म्हटलं की का नाही, म्हणजे एका विशिष्ट जातीत जन्माला आलो नाही म्हणून मला जसं शिक्षण नाकारलं जाणं चुकीचं होतं, तसं तू पुरुष नाहीस म्हणून तुला शिक्षण नाकारलं जाणं चुकीचं आहे. आणि त्यांनी मग सगुणाबाई, म्हणजे त्यांना ज्या सांभाळून, म्हणजे त्यांना लहानाचं मोठं केलेल्या ज्या बाई होत्या त्यांना आणि सावित्रीबाईंना, दोघींना त्यांनी शेतावर शिकवायला सुरुवात केली. आणि मग पुढे त्यांनी त्यांना चांगलं शिकवलं, नवीन पुस्तकं वाचायला आणून दिली. सिंथिया फरार नावाच्या एक ब्रिटिश महिला होत्या, त्या ट्रेनिंग कॉलेज त्यांचं होतं, तर त्या सिंथिया फरारांच्या कॉलेजमध्ये ह्यांना म्हणजे ह्याच्यासाठी शिक्षिकेचा डिप्लोमा करण्यासाठी त्यांनी पाठवलं सावित्रीबाईंना. आणि मग तिथून त्यांच्या असं लक्षात आलं असेल सावित्रीबाईंना शिकवताना की हे काही स्त्री आणि पुरुष हे काही वेगळे नाही, म्हणजे एक समजून घेण्याची, शिकण्याची या सगळ्या म्हणजे क्षमता आहे ती दोघांमध्ये सारखी आहे. बरोबर आहे. आणि मग तिथून त्यांनी एक म्हणजे वंचितांना, सगळ्याच वंचितांना, म्हणजे स्त्रियांना शूद्र म्हणून जे समजले जात होते त्या काही तथाकथित म्हणते मी, बरोबर, त्या सगळ्यांना एक शिक्षण देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्याच्यासाठी शाळा काढल्या आणि सावित्रीबाई त्या शाळेमध्ये शिकवायला लागल्या. हे आता म्हणजे मी नव्याने सांगण्याची गरज नाहीये की त्यांनी कसे शेणाचे गोळे, दगड, हे सगळं त्यांनी म्हणजे हे सगळं सहन करून सुद्धा त्यांनी हे शिक्षणाचं काम पुढे सुरू ठेवलं. हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा याच्यातनं त्यांनी अनेक शाळा, आणि फक्त पुण्यात नाही, पुण्यात भिडेवाड्यातली पहिली शाळा आहे, त्याच्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी शाळा सुरू केल्या. त्यांनी अगदी म्हणजे जवळपासच्या पुण्याच्या जवळ ओतूर किंवा सावित्रीबाईंचं माहेर जिथे होतं नायगाव, तिथे त्यांनी शाळा सुरू केल्या. आणि त्यांच्या शाळांमध्ये म्हणजे मुलीही खूप मोठ्या प्रमाणावर आल्या, बरोबर आहे, म्हणजे त्यांची शिकवण्याची पद्धत होती. त्यांनी ज्या ह्याच्यावरच मी फक्त ऍड करतेय की आणि तेव्हा जेव्हा पहिल्यांदा शाळा सुरू केली मुलींची आणि निम्म्या ब्राह्मण महिला होत्या, ही पण सर्वात मोठी गोष्ट होती. तो हे आहे म्हणजे कसं होतं की त्यावेळेला ही वस्तुस्थिती होती की ब्राह्मण आणि एक तथाकथित उच्चवर्णीय, तथाकथित म्हणते मी, तिथे मुलींना घरी एक अक्षर ओळख आणि एक जुजबी जे काही लागतो, म्हणजे गणित आहे किंवा आकडेमोड आहे, हे शिकवण्याची पद्धत आधीपासूनच होती, पण त्यांना शाळेत पाठवलं जात नव्हतं. आणि त्याच्यामुळे हे काय म्हणतो, एक शिक्षणाचं महत्व एक काही पिढ्या अगोदर ज्या म्हणजे ज्या समुदायाला समजलं होतं त्या समुदायातनं जास्त मुली पाठवल्या जाणं, हा तसं म्हटलं तर ते साहजिक होतं. पण म्हणजे 6 मुली होत्या, त्यातल्या 4 ब्राह्मण होत्या, पण 2 ब्राह्मणेतरही होत्या पहिल्या शाळेत. ही पण मोठा मुद्दा मला वाटतो. नाही, ह्याच्यावर मी काय करते की जेव्हा कुठल्याही गोष्टी आपण इतिहासातला काढतो ना की चुकीच्या पद्धतीने इंटेन्शन न केलं जातं, त्यामुळे हा जो पॉइंट तुम्ही आता क्लिअर केला ही खरंच महत्वाची गोष्ट आहे. तो आहे की महात्मा फुले कुठल्या म्हणजे त्यांच्यात एक जात किंवा या अँगलनी त्यांच्याकडे बघू नये, त्यांच्या कामाकडे ज्योतिबा फुलेंच्या, असं मला नेहमी वाटतं. कारण असं होतं की त्यांना विरोध करणाऱ्यांमध्येही सगळ्या जातीचे लोक होते आणि त्यांना मदत करणाऱ्यांमध्येही सगळ्या जातींचे होते. त्यामुळे जातीपुरतं त्यांना मर्यादित न ठेवता आपण हे सगळं बघितलं पाहिजे. आता तुम्ही जो एक आता प्रश्न असा मांडला की नाही जाती, मला असं वाटतं की वाईट प्रवृत्ती आणि चांगली प्रवृत्ती किंवा काय म्हणतो आपण कर्मठ प्रवृत्ती आणि खुली एक नवीन, बरोबर आहे, प्रगतीचं पाऊल उचलणारी एक प्रवृत्ती, या 2 प्रवृत्तींमध्ये हा फरक कदाचित आहे. आणि एक काय म्हणतो की सगळ्यांना समान मानणारी प्रवृत्ती आणि आपणच वरचढ आहोत आणि आपलं वर्चस्व कायम राहिलं पाहिजे असा एक स्वार्थी विचार करणारी प्रवृत्ती, अशा 2 वेगवेगळ्या प्रवृत्ती ह्याच्यात आहेत असं मला जास्त वाटतं. नाही, हा मला खरंच शेवटचा हा खूप खरंच चांगला आणि मस्त पॉईंट वाटला. मॅडम, तुम्ही सावित्रीबाई फुले यांच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे लहान मुलांसाठी किंवा ते वाचलेलं आहे, पण त्या दरम्यानचे तुम्हाला
म्हणजे त्या पुस्तकाच्या दरम्यान तुम्ही सावित्रीबाईंबरोबर काम केलं, पण असं होत नाही की त्यासोबत महात्मा फुले पण अभ्यास करावे लागतात किंवा वाचावे, तर त्या प्रोसेस निमित्त तुम्हाला कसे समजले होते त्याबद्दल आम्हाला सांगा. मुळात सावित्रीबाईंना समजून घेण्यासाठी किंवा आपण जेव्हा सावित्रीबाईंचं आयुष्य समजून घेतो ना, त्यावेळेला ज्योतिबा फुलेंचं आयुष्य आपल्याला आपसूक समजत जातं. कारण इतकी त्यांची आयुष्य एकमेकांमध्ये मिसळलेली आहेत. म्हणजे आज सुद्धा आपण म्हणतो की अगदी आदर्श सहजीवनाचं उदाहरण म्हणून आजही आपण सावित्रीबाई आणि ज्योतिबांचं उदाहरण देतो. आणि दुर्दैवाने त्यातही आपल्याकडे अजूनही म्हणजे ज्योतिराव फुलेंनीच स्त्री शिक्षणाचा पाया घातला सावित्रीबाईंच्या साथीने, तरी सुद्धा अजून सुद्धा आपल्याकडे थोडं पुरुषांच्या कार्याला जास्ती एक काय म्हणतो आपण एक त्याचं अधोरेखित होतं महत्व सगळीकडे. त्यामुळे म्हणजे मला बरेचदा अनेकदा असं झालं की सावित्रीबाईंचं ना समजून घेण्यासाठी मला फुलेंचा चरित्र ग्रंथ आहे किंवा आम्ही पाहिलेले महात्मा फुले सारखी जी पुस्तकं आहेत आपल्याकडे खूप म्हणजे त्याचं त्यावेळेला डॉक्युमेंटेशन दस्तावेजीकरण फार झालं नसलं तरी नंतरच्या काळात लोकांनी प्रचंड कष्ट घेऊन त्या सगळ्या त्यांचा जो प्रवास होता तर त्याची नोंद एक लिखित स्वरूपात राहावी. म्हणजे महात्मा फुलेंचा गौरवग्रंथ असो किंवा त्यांच्या प्रत्यक्षात त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी लिहिलेले जे लेख आहेत त्यांचं संपादन हरी नरकेंनी केलेलं असो, असं साहित्य फुलेंबाबत आपल्याकडे उपलब्ध आहे. तर ते साहित्य सुद्धा त्याच्यातनं सावित्रीबाई मला शोधाव्या लागल्या. त्याच्यामुळे फुले आपसुकच कळत गेले. हा काही म्हणजे त्यात काही मला आश्चर्य वाटत नाही, म्हणजे ती साहजिकच झाली गोष्ट. आणि म्हणजे मला नेहमीच अशी त्या ह्याच्यात वाटलं की आपल्याकडे काय म्हणतो ना कर्तृत्ववान स्त्रियांची परंपरा आपल्याकडे भारतात किंवा जगभरात कुठेही आहे. तसं आपल्याकडे जरी स्त्री पुरुष समानता आणि हे विचार नंतर बरेच आले किंवा स्त्री मुक्तीची चळवळ तशी अलीकडची असली तरी अनेक स्त्रिया आतापर्यंत आपण अशा बघितल्यात की ज्यांनी मोठं कर्तृत्व गाजवलंय. म्हणजे अगदी रझिया सुलताना चांद बीबी पासून ते आपण अहिल्याबाई होळकर आहेत, तारा राणी आहेत. पण ह्या सगळ्या बायकांच्या बाबतीत असं एक जाणवतं की काही कारणाने त्यांचा पतीच्या निधनानंतर किंवा पती पुरेसा कर्तृत्ववान नसल्यामुळे त्या बाईला पुढे व्हायला लागलं. अशी उदाहरणं आपल्याला ह्या कर्तृत्ववान बायकांची बघितली तर असे उदाहरणं जास्त डोळ्यापुढे येतात. पण आपला नवराही तेवढाच कर्तृत्ववान असताना आणि तो जिवंत असताना त्याच्या साथीने एवढं काम करणारी कदाचित सावित्रीबाई फुले या पहिल्याच असतील. नाही, हे मात्र मला ह्याच्यावर खरंच मला ही मस्त गोष्ट वाटली. आणि मला सर्वात वाटतं की एक जे आपण म्हणतो ना की आयुष्य असतं सहजीवनाचं, की ते पुरेपूर दोघं इतक्या चांगल्या पद्धतीने जगले. म्हणतात ना आदर्श कुटुंब म्हणतात ना, की मला असं वाटतं की एकमेकांना रिस्पेक्ट करणं, एकमेकांच्या साथीनं आपलं काम करणं, ही सर्वात म्हणजे ही गोष्ट भारी आहे. सावित्रीबाई अशा प्रकारच्या जर पहिल्या महिला असतील कर्तृत्ववान महिला की ज्या नवऱ्याच्या साथीने त्यांचं कर्तृत्व खुललं, ते कुठेच झाकळलं गेलं नाही, तर यात सावित्रीबाईंचं कर्तृत्व जेवढं मोठं आहे तेवढंच याच्यात फुलेंचं सुद्धा याच्यात खूप योगदान यामध्ये खूप मोठं आहे असं मला वाटतं. कारण ज्योतिबा फुलेंची कशी होती ना की एक कुटुंबामध्ये म्हणजे जी समता आहे ना ती एक समाजामध्ये समता आणण्यासाठी त्यांच्या खूप आधीपासून प्रयत्न सुरू होते हे आपण पाहिले. पण ना एक कुटुंबातले समतेचा विचार करणारे मला असं वाटतं ज्योतिराव फुले हे आद्य पहिले समाजसुधारक असतील की त्यांनी बाई शिकली तर अख्खं म्हणजे पुरुष शिकला तर फक्त तो एकटा शिकतो आणि बाई शिकली तर अख्खं कुटुंब शिकतं, हा जो विचार त्यांना खूप काय म्हणतो ना तो जो सुचला होता तो त्यांच्या काळाच्या खूप पुढचा विचार होता. म्हणजे जी समता आहे किंवा समान हक्क आहेत हे कुटुंबापासून सुरुवात होते ज्याची, हे कदाचित ज्योतिराव फुलेंनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे सांगितलं. म्हणजे आणि त्यांच्या अनेक आणखीनही आहेत. म्हणजे आता आपल्याला हे स्त्री शिक्षण हा एक भाग आहे, त्याच्या पुढे जाऊन त्यांनी पुष्कळ स्त्रियांसाठी काम केलंय. म्हणजे विधवा विवाह असेल किंवा सती प्रथेवर बंदी तशी आधीच आलेली होती. म्हणजे फुलेंचा जन्म 1827 सालचा आहे, 1829 साली कायद्याने सती प्रथेवर बंदी आली होती. पण तरी सुद्धा सतीचे प्रकार चालू होते कारण ब्रिटिश सरकार होतं त्यावेळेला. त्यांचं असं होतं की ते एखादं असं श्रीमंत कुटुंब असेल तर ते उगीच त्यांचा रोष आपण कशाला पत्करायचा आणि मग ते पण की त्या बाई स्वतःच्या मर्जीने सती जातीये किंवा अशी काही हे देऊन कारण देऊन तुरळक का होईना तुरळक कशाला म्हणजे बऱ्यापैकी हे चालू होते प्रकार. म्हणजे तसं पाहिलं तर अगदी 1985 म्हणजे 1980च्या दशकात आपल्याकडे सती गेलेली आहे.
म्हणजे कायदा होऊनही त्याच्यानंतर सुद्धा जोवर मानसिकता बदलत नाही तोवर हे प्रकार कसे सुरू राहतात. तर तो तसा प्रकार होता. आणि त्यातही म्हणजे ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांचा एक हे होता की कुठेही त्यांना जर कळलं की असं सती जाऊ शकते बाई, तर ते जाऊन तिथे त्या गोष्टीला विरोध करायचे. आणि त्याहून महत्वाचं मला असं वाटतं की ज्योतिराव फुलेंनी जो प्रश्न विचारला होता ना डायरेक्ट, की बाईला तुम्ही सती पाठवता, एखादा पुरुष सता गेलेला बघितलाय का तुम्ही? म्हणजे हा जो सतीची जी प्रथा होती ती म्हणजे एक समानतेच्या ह्याच्यावर त्याला बघणं, त्याच्याकडे आणि थेट बघणं. म्हणजे राजा राममोहन रॉय यांचे प्रयत्न खूप ह्याच्या मागे होते, सतीबंदीसाठी होते, अशा अनेक समाजसुधारकांनी त्याच्यासाठी काम केलं होतं. पण त्याच्यात एक कसं हे होता की एक माणूस की मानवतावाद हा त्याच्यात मोठा होता की एका जिवंत बाईला तुम्ही नवऱ्याच्या सरणावर, तिच्या गेलेल्या नवऱ्याच्या सरणावर जळायला भाग पडताय, हा क्रौर्य ह्याच्यातलं केवढं आहे आणि म्हणून आपण तिला तो हक्क दिला पाहिजे. हा त्याच्यात मानवतावादी विचार नक्कीच महत्वाचा होता. आणि मानवतावाद शेवटी समतेकडे जातोच. पण फुलेंनी जी समता इतकी थेट ह्याच्यात दाखवली ना की सत्ता जाताना बघितलाय का, हा प्रश्न विचारणं हा सामान्य माणसाच्या एक काय म्हणतो ना त्याच्या बुद्धीला एक हात घालणं, त्याच्या म्हणजे तर्कबुद्धीला हे करणं, आव्हान देणं की तुम्ही मग पुरुष तर म्हणजे बाईचा दिवस होची वाट बघतात फक्त की ते झालं की लग्न करून मोकळे होतात. आणि बाईला तुम्ही तो गेल्यानंतर जर तिला मूल नसेल, तिची काळजी घेणारं कोणी नाही, किंवा तिला पुढे तिचं काही कर्तव्य उरलं नाही, तिला मूल नसणं किंवा मुलगा नसेल किंवा मुलगा सुटा झालेला असेल, तर तुम्ही तिला सरळ त्याच्यावर सती जायला लावता. म्हणजे ह्यातला जो काय म्हणतो ना एक विरोधाभास आहे तो त्यांनी जेवढा थेटपणे दाखवून दिला तेवढा कदाचित आधी दाखवला नव्हता गेला. नाही. आणि मला अजून ह्याच्यावर एक मी पॉईंट ऑफ व्ह्यू मांडते की कधी कधी असंही एक असायचं की कधी कधी ती म्हणतात ना बाई स्वखुशीने गेली की तिला माहित होतं की आपला आता नवरा गेला की आपल्याला वाईट लोकांची नजर पडेल, मेलेलं बरं असं त्या बाईला वाटावं. त्यामुळे ती म्हणजे एका जर माणसाला पण जिवंत जळणं हे सोपं वाटत असेल म्हणजे तिला काय हाल सहन करणं लागलं असतं की, त्यामुळे मला हे वाटतं. मगाशीपासून आपण ह्या गोष्टी सगळ्या बोलतोच आहे, पण आपण म्हणतो ना की एका पुरुषाच्या पाठीमागे एक खंबीर स्त्री असलेच की पुरुष पुढे जातो. पण मला असं वाटतं की यांच्या तुलनेत असं आहे की एका कणखर स्त्रीकडे एक मोठा पुरुष होता, त्यामुळे सावित्रीबाई घडू शकल्या. तर या दोघांच्या नात्याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? त्यांचं नातं नक्कीच समानता हा त्यांच्या नात्याचा पाया झाला होता. म्हणजे सुरुवातीला कदाचित त्यांची लग्न झाली तेव्हा त्यांची वय लहान होती, तो विचार त्यावेळेला नसेल, त्यांच्या आई वडिलांनी ठरवून दिलेलं लग्न होतं. पण पुढे ज्या पद्धतीने सावित्रीबाईंनी शिकण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर फुलेंनी म्हणजे ज्योतिरावांनी त्यांना स्वतः शिकवणं, त्यांना शिक्षिकेचा कोर्स करायला पाठवणं, त्याच्यानंतर जेव्हा पहिली शाळा सुरू झाली तिथे शिक्षिका म्हणून त्यांना पाठवणं, सावित्रीबाईच नाही पुढे फातिमा बींना सुद्धा तिथे म्हणजे फातिमा बीन म्हणून त्यांचे उस्मान शेख नावाचे जे मित्र होते त्यांची बहीण सुद्धा तिथे त्यांच्या मुलींच्या शाळेत शिकवत होत्या त्या सुद्धा. म्हणजे यातून एकूणच त्यांचा एक समान काय म्हणतो एक दर्जा आपल्या बायकोचा देणं पण नाही म्हणणार मी, तो मान्य करणं की तो आहेच तिला, तो पण फक्त मान्य करतोय, ही भूमिका जी फुलेंची होती ती खूप महत्वाची होती. आणि सावित्रीबाई पण अर्थातच त्यांच्या त्या सगळ्या ह्याच्यात म्हणजे ती पात्रता, ती कुवत होती आणि ती इच्छा ही सगळी सावित्रीबाईंमध्ये होती की त्या दोघांचं म्हणजे एकमेकांपासून त्यांचे आयुष्य वेगळी काढून बघता येत नाही असं आयुष्य ते जगले. आणि त्यांनी अनेकांना समृद्ध केलं. म्हणजे फक्त ते त्यांचे आयुष्य नाही, त्यांनी खूप लोकांना त्यातनं घडवलं. हा एक सहजीवनाच्या दृष्टीने आणि तो पण एक खूप मोठा घेण्यासारखी गोष्ट आजही आहे. किंवा आता त्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना मूलबाळ स्वतः नव्हतं काही. आणि तो काळ असा होता की मूलबाळ नसताना म्हणजे मूल लग्नानंतर काही वर्षात झालं नाही तर पुरुषांनी दुसरं लग्न करणं हे खूप काय म्हणतो ना सहज होतं. त्यावेळेला म्हणजे फक्त ज्योतिबांच्या घरच्यांनी नाही तर सावित्रीबाईंच्याही घरच्यांनी ज्योतिबांना सांगितलं होतं की तुम्ही दुसरं लग्न करा, म्हणजे कारण मग तुम्हाला मूल नाही, आमची मुलगी देऊ शकत आहे. पण त्यावेळेलाही म्हणजे ज्योतिबांचे विचार काळाच्या पुढचे होते हे मला नेहमी वाटत आलं. ते म्हणजे साधी साधी त्याची अशी उदाहरणं आहेत की त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं असेल तर ते म्हणाले की बरं ठीक आहे, आम्ही दोघं नवरा बायको आहोत, आम्हाला मूल नाहीये,
ते तिच्यामुळेच नाहीये हे तुम्ही कोण ठरवणार कोणत्या आहे? बेसिसवर आणि बोलताय? मला जर तुमचं म्हणजे तिचं जर माझं जर दुसरं लग्न करायचं म्हणत असेल तर त्याबरोबर तुम्ही तिचंही दुसरं लग्न लावून द्या आणि मग ज्या कोणाला मूल होईल ते मूल कदाचित आमचं म्हणजे हे प्रॅक्टिकली शक्य नव्हता म्हणजे पर्याय. आणि पण त्या मला- काळी तो विचार मांडणं तो हीच विचार मोठी मांडणं ही गोष्ट मोठी होती. क्रांती होती. म्हणजे मी जसं म्हटलं हे सत्ता जाण्याच्या बाबतीत त्यांनी जसं थेट समानतेच्या पातळीवर गोष्टी बघितल्या ना, तीच कुठेतरी ही सुद्धा होती की तोवर काय आज आता म्हणजे आता त्या गोष्टीला जवळजवळ 150-200 वर्ष, 250 पेक्षा जास्त वर्ष झाली हे जे घडलं असेल ज्या वेळेला म्हणजे त्या घटनेला किंवा त्या काळ आता तेवढा उलटलाय मध्ये. पण तरी सुद्धा आज ही मूल होत नाही म्हटल्यानंतर पुरुष त्यांची म्हणजे काय मेडिकल एक्झामिनेशनची पण तयारी नाही असे अजूनही आपल्याकडे पुरुष आहेत असे समाजात खूपच तिला म्हणजे टाकून देणं आणि म्हणजे ही सगळी हे प्रकार डिव्होर्स सारखे प्रकार त्याच्यावरनं अजून घडतात काही वेगळ्या कारणांनी, जरी त्या ग्राउंडवर डिव्होर्स मिळत नाही. ती पुरुषी मानसिकता की माझ्यात काही दोष असूच शकत नाही त्याच्या म्हणजे आपण हे शेवटी नेचर आहे ही गोष्ट नाही, माझ्यात काय दोष असणार आहे असा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो लोकांचा. आणि त्या काळात फुलेंनी हा पर्याय दिला होता. म्हणजे त्याच्यात आपल्यात दोष असू शकतो, फक्त दोष एकट्या बाईत नसतो मूल नाही होत तेव्हा, हे त्यांनी मान्य केलं होतं. आणि पुन्हा त्यांचं त्या बाबतीत सुद्धा होतं की आपल्याला जरी मुलं झाली नाही तरी सुद्धा याचा अर्थ आपण आजूबाजूच्या अनेक मुलांना आपण आपल्यातली जी प्रेम माया आहे ती देऊ शकतो, हा सुद्धा त्याच्या मागे विचार होता. म्हणजे आणि तसं दुसरं अजून पुढचं आहे म्हणजे जे सुतिकागृह म्हणजे बालहत्या प्रतिबंध गृह त्यांनी म्हणजे ते कल्पना त्याची सावित्रीबाईंनी मांडली होती की एक त्यांच्याकडे नेहमीचे त्यांचे एक मित्र होते, त्यांच्याकडे एक स्वयंपाकीण बाई होत्या, तर त्यांना असं त्या विधवा होत्या आणि काही संबंधातनं त्यांना मूल झालं आणि त्यांनी ते मूल विहिरीत टाकून दिलं. कारण एका विधवेला मूल होणं हा इतका समाजाच्या दृष्टीने हाहाकार होता त्या काळात. आणि त्या बाईला काळ्या पाण्याची शिक्षा झाली त्याच्यासाठी, अंदमानला तिला पाठवलं गेलं. तर ते सावित्रीबाईंनी तो सगळा प्रकार खूप जवळून बघितला होता आणि त्यांना खूप दुःख झालं त्याचं की त्यांचं असं की कुठली आई आपल्या बाळाला असं विहिरीत नाही टाकून देणार, तिच्यावर तशी परिस्थिती समाजाने म्हणजे जसं तू आता सतीच्या बाबतीत म्हणालीस की म्हणजे आपलं आयुष्य इतकं भीषण असेल की त्यापेक्षा जळून गेलेलं बरं, तसं कदाचित तोच विचार कदाचित त्या बाईनी केला असेल त्या मुलाच्या बाबतीत. असं तर त्यांना तो एक म्हणजे एक हल्ल्या होत्या ते सगळं बघून त्या. आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात आलं की अशा ज्या कोण विधवा बायका असतील की ज्या काही फसवल्या गेल्या असतील किंवा अगदी फसवल्या गेल्या असतील असंही नाही की एका मोहात ते पडले असतील आणि आता असं झालंय की ते त्यांना झालंय, दिवस गेलेत, आता मूल त्यांना जन्माला घालायला लागणार आहे आणि समाज त्यांना त्या मुलाला कधीच स्वीकारणार नाही म्हणून त्या स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करतील, त्या मुलाच्या जीवाचं काही बरं वाईट करतील. तर ते त्याच्या प्रतिबंधासाठी आपण काहीतरी सुरू केलं पाहिजे हे सावित्रीबाईंनी जेव्हा सुचवलं तेव्हा फुलेंनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आणि गंजपेठेत राहत्या घरी त्यांनी बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केलं. हे एका पुण्यातल्या मध्यवस्तीत एक अशा प्रकारे म्हणजे विधवा किंवा कुमारिका ज्या आहेत ज्यांना मूल आपलं जन्माला घालणं शक्य नाहीये बाहेरच्या जगात, त्यांना हा असा आसरा देणं ही खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे हा खूपच एक मोठा आणि म्हणजे त्यांचा म्हणजे त्यातही पुन्हा समानतेच आहे तो कुठल्याही दृष्टीने असो, म्हणजे ती जाती धर्माच्या आधारावरची एक विषमता असेल किंवा लिंगातली विषमता स्त्री पुरुष यांच्यातली असेल, ती दोन्ही प्रकारची विषमता दूर करण्यासाठी जे म्हणजे ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई दोघांनी त्यांचं आयुष्यभर काम केलंय ह्या दोन गोष्टींसाठी आणि ते खूप काळाच्या पुढचं काम त्यांनी नेहमी केलंय. म्हणजे की आता हेच आहे की म्हणजे त्यांनी अशी सरळ पत्रकं लावली होती म्हणजे मध्यवस्तीत पुण्यात की काळ्या पाण्याची शिक्षा जर टाळायची असेल तर तुम्ही आमच्या इथे या. त्याच्या पुढे 80-85 बायका पुढच्या काही वर्षात येऊन तिथे त्यांनी त्यांची सुखरूप बाळंतपण केली. म्हणजे हा खूप मोठा एक क्रांती होती. त्याच्यानंतर किंवा काही वेळेला अशी म्हणजे गावाबाहेर किंवा कुठल्या तरी मंदिराच्या मागे ही अशी सुतिकागृह चालवली जात होती समाजसुधारकांद्वारे. पण ते मध्यवस्तीत आणण्याचं धाडस जे फुले दाम्पत्यांनी दाखवलं ती म्हणजे अजूनही मला असं शंका आहे की हे दाखवेल का नाही कोणी. म्हणजे नाही, आत्ताच्या पिढी दाखवणं शक्य नाही, त्या काळी तर म्हणजे ती केवढी मोठी गोष्ट. तो एक समानतेचाच हे होता त्याच्यात की ठीक आहे म्हणजे ती बाई आहे, तिचं पण काहीतरी तिचे म्हणजे तिच्या शरीराची काही हे आहेत किंवा म्हणजे त्याच्यातनं तसं काही झालं म्हणजे मग तिला तुम्ही पापी ठरवणार, मग पुरुषाचं तुम्ही दुसरं लग्न का बरं लावून देता.
तुम्ही त्याच्या शरीराच्या गरजा मान्य करताना मग बाईच्या का नाही करत तुम्ही मान्य? ते तेवढा विचार करायला अजून समाज खूप पुढे गेला पाहिजे. आणि मगाशीपासून आपण जसं बोलतो ना, स्त्री पुरुष किंवा मानसिकता किंवा काय, म्हणजे जेव्हा लोक म्हणतात आम्ही फ्रीडम देतो तिला, तुम्ही कोण देणार आहे तिला फ्रीडम? आहे तो फ्रीडम आहेच तिचं ते स्वातंत्र्य, आमच्याकडे तिच्याकडे खूप फ्रीडम आहे असं जेव्हा बोलले जातात ना, तर तुमचा हक्कच नाही मी तुम्ही तिला फ्रीडम द्या म्हणण्याचा. म्हणजे फुलेंनी जे त्यांचं काय म्हणतो ना, निरीक्षण होतं, हे अगदी शाळा वगैरे सुरू केल्या त्याच्या अगोदर त्यांनी हे केलं होतं की स्त्री ही कुठल्याही जातीत असो, धर्मात असो, ती शूद्रच आहे. म्हणजे समाजाच्या उतरंडीमध्ये शूद्रांना त्यावेळेला जे स्थान होतं ते स्त्रीला, ती कुठेही जन्माला आली, ती कुठल्याही ती तथाकथित उच्च जातीमध्ये जन्माला आली तरी सुद्धा तिला मिळणारी वागणूक शूद्रासारखीच आहे. हे त्यांना जे ते ओळखणं आणि मग ते त्याच्यात समानता आणण्यासाठी किंवा ते दूर करण्यासाठी प्रयत्न त्यांनी जे पुढे केले, म्हणजे हे मुळात ओळखणं खूप महत्वाचं होतं तिथे, जे फुलेंनी म्हणजे ज्योतिरावांनी ओळखलं ते. आणि दुसरं अजून एक हे म्हणजे की त्यांचं जसं म्हटलं तसं एक दोन चेहरे असतात अनेकदा समाज सुधारकांचे, की ते बाहेर एक मत मांडतात आणि घरात वेळ आली की ते म्हणतात की नाही, माझ्या घरच्यांना हे पटत नाहीये, त्याच्यामुळे मला त्यांचं ऐकावं लागलं. तो हे फुलेंनी कधीच केला नाही. म्हणजे घरच्यांना, म्हणजे मला सगळी समानता मान्य आहे, माझ्यात दोष असू शकतो हे मला मान्य आहे, पण माझ्या घरचे ऐकत नाहीत म्हणून मी दुसरं लग्न केलं. किंवा जेव्हा त्यांना सांगितलं की म्हणजे ज्योतिराव फुलेंचे वडील होते, त्यांचा फुलांचा व्यवसाय होता, फुलांचा व्यवसाय म्हणजे आपोआपच त्यांची हे देवळात पुजारी आणि ह्या सगळ्या लोकांशी त्यांना जुळवून घेणं भाग होतं. आणि हा सगळा वर्ग बऱ्यापैकी कर्मठ विचारांचं होतं, त्याच्यामुळे तुमचा मुलगा हे काहीतरी धर्मबुडवं काम करतोय आणि हे जर ते केलं तर म्हणजे आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू, अशी जेव्हा त्यांच्या वडिलांना एक धमकी दिली लोकांनी, तर त्यावेळेला वडिलांनी त्यांना सांगितलं की तू घरात एकतर राहा, म्हणजे घर सोडून जा किंवा ही कामं बंद कर. त्यावेळेला फुलेंनी घर सोडून जाणं पत्करलं होतं. किंवा जसं मी म्हटलं तसं मूल होत नाही म्हणून दुसरी बायको कर, हे त्यांनी ठाम नाकारलं होतं. आणि म्हणूनच जेव्हा न्यायमूर्ती रानडेंसारखे समाजसुधारक होते, की जे विधवा विवाहाच्या म्हणजे जे पहिला विधवा विवाह झाला त्याच्या सगळ्या ह्याच्यात म्हणजे काय म्हणतो तयारीमध्ये किंवा त्या सगळ्यामध्ये त्यांचा सहभाग होता. आणि जेव्हा त्यांची स्वतःची पहिली बायको वारली तेव्हा त्यांनी 9 वर्षाच्या मुलीशी लग्न केलं. त्यावेळेला फुलेंमध्ये ती काय म्हणतो ना, ती धमकही फुलेंमध्ये होती की त्यांनी जाऊन त्यांना सुनावलं की हे तुम्ही वागलात ते चुकीचं वागला. आणि हे म्हणजे एकतर ते तर्कनिष्ठ होते, त्यात वादच नाही, पण त्यांच्या स्वतःच्या वागण्याचं बळ जे होतं ना, की त्यांनी स्वतः कधीच एक आत एक बाहेर ठेवला नव्हता. म्हणजे त्याच्यामुळे त्यांना ही एक धाडसपेक्षा एक त्यांना ती एक अधिकार तो आला होता त्यांना, की ते म्हणजे जर असं कोणी याच्यापेक्षा उलट वागताना दिसते तर ते त्याला सुनावू शकत होते की हे तुम्ही वागताय ते चुकीचं आहे. नाही, आणि ह्याच्यावर मला अजूनच एक ऍड करावं वाटते की काही असतात नाही काही गोष्टी की बाहेर सुधारावं, घरात नको. पण जेव्हा महात्मा फुलेंनी आपल्या घरापासून जेव्हा सुरुवात केली ना, ती सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. की आपण आजही बघतो की काही काही असे असतात, राजकारणी असेल, समाजसुधारक असेल, की स्टेजवर बायकांनी असं केलं पाहिजे, पण त्यांची जर बायको बघितली तर ती डोक्यावर पदर घेणारीच असते. ही वास्तविकता आहेच आपल्या समाजात, त्यामुळे ही महत्त्वाची गोष्ट आहे. मॅडम, आता मी शेवटचा प्रश्न विचारते तुम्हाला, की मघाशीपासून आपण महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल खूप गोष्टी बोलतोय, खूप मला नवीन गोष्टी कळतही आहेत, पण आज एक स्त्री म्हणून तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले काय समजले आणि त्यांच्याबद्दल काय सांगायला आवडेल? मी हे आधीपासून म्हणते तेच आहे की तो खूप काळाच्या पुढचा माणूस होता आणि आजही त्यांचा जे प्रवास आहे, त्यांचं जे चरित्र आहे ते नीट सगळ्यांनी जर समजून घेतलं आणि ते आपला काय आपण म्हणतो एक आपलं रॅशनल विचार आपला जागा ठेवून ते समजून घेतलं तर आजही अनेक शिकण्यासारख्या गोष्टी आहेत फुलेंच्या चरित्रामध्ये, ज्योतिरावांच्या चरित्रामध्ये, की ज्या आजही आपण अंगीकारत नाही आहोत पुरेशा. आणि त्या जर आपण अंगीकारल्या तर आपला समाज अजून प्रगती करू शकेल, बदलू शकेल, पुढे जाऊ शकेल. किंवा हे ज्या कर्मठ काही रूढींमध्ये आपण अजूनही अडकलेलो आहोत त्यातून आपण बाहेर पडू शकू आणि एकंदर सगळ्या म्हणजे मानव जातीचं कल्याण, म्हणजे जो एक सत्यशोधक समाजाचं त्यांचं एक खूप मोठं काम फुलेंचं जे होतं, म्हणजे स्त्री शिक्षण समता याच्यापेक्षा त्यातही तो हे होता, म्हणजे सत्यशोधक समाज त्यांनी जो हे केला, स्थापन केला,
की एक आपला जो काही देव धर्म हा सगळा जो आपला एक समाजाची हे आहे त्यातनं आपण काही लोकांना वगळून टाकतोय, काही समुदायांना वगळून टाकतोय. आणि म्हणजे काय म्हणतो की एक देव किंवा धर्म याचा जो मक्ता आहे तो एका मुठभर लोकांनी घेतलेला आहे. तर याच्यापासून वेगळा धर्म म्हणून त्यांनी जी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती, तसे ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज हे प्रयोग आधीही झाले होते. पण सत्यशोधक समाजाला फुलेंच्या विचाराची अशी एक वेगळी बैठक होती. संत कबीरांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता, त्यातनं ते काही आलं होतं. त्यांचा स्वतःचा विचार यात होता. म्हणजे त्यांनी आता सत्यशोधक लग्न जर तू बघितलंस कुठे, तर तो एक खूप वेगळा प्रयोग त्यांनी, आणि आजही सत्यशोधक लग्न होत आहेत. ही खूप म्हणजे एक काय म्हणतो आपण एक आश्वासक गोष्ट आहे की आजही सत्यशोधक पद्धतीने लग्न होत आहेत. तर ते सत्यशोधक लग्नाचा जो पाया आहे ना, तो स्त्री पुरुष समानता आहे. म्हणजे त्याच्यात ज्या काही आपल्या ज्या सप्तपदीच्या ज्या एक काय म्हणतो ना, एक पुरुषप्रधान सगळी त्याच्यातली वचनं जी आहेत त्यापासून पूर्ण सत्यशोधक लग्नातलं आपण बघितलं तर वेगळा हे आहे. किंवा त्यांनी म्हणजे त्यांचं असं आहे ना की ईश्वर असणं किंवा ईश्वराची भक्ती करणं ह्याला त्यांचा विरोध नाहीये. फक्त त्यांचं असं म्हणणं की म्हणजे जो कोण ईश्वर किंवा जो तो निर्मित ज्याला म्हणायचे ते तो जो आहे त्याचं आणि आपण आपलं नातं हे आई मुलाच्या नात्यासारखं आहे. आणि आपल्याला जर आपला जो निर्मिक असेल, आपला जो देव असेल, त्याला जर आपल्याला काही सांगायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला या पुरोहित वर्गाची गरज नाही. आणि तसं पाहिलं तर ह्या सत्यशोधक सगळ्या म्हणजे समाजाच्या सगळ्या गोष्टींवर पुरोहित वर्गाचा सगळ्यात जास्त राग होता. कारण त्यांचं सरळ सरळ उत्पन्न बुडणार होतं ह्याच्यामुळे. म्हणजे तो धर्म बुडतोय अशी जरी अवई त्याच्या मागे असली तरी खरं म्हणजे ते त्यांचं उत्पन्न बुडत होतं. आणि त्याच्यासाठी त्यांनी जो एक खटला ह्या सत्यशोधक समाजाच्या सत्यशोधक लग्न बेकायदा ठरवण्यासाठी एक भरला होता, ओतूर अभियोग म्हणून जो प्रसिद्ध आहे. आणि तो म्हणजे ज्योतिराव फुलेंच्या मृत्यूनंतरही सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी तो लावून धरला. म्हणजे तो जो सगळा बघितला तर आपल्या लक्षात येईल. पण त्यातनं आपण त्या लग्नाकडे बघितलं ना तर ते लग्न इतकं म्हणजे एकमेकांना समानतेने वागवण्याची वचनं नवरा बायको एकमेकांना देत आहेत. ते मंगलाष्टक जी आहेत जी म्हणजे जी एरवी जी काही न समजणाऱ्या संस्कृत भाषेत लोकांना, साध्या लोकांना न समजणाऱ्या भाषेत आहेत, त्याऐवजी सगळ्यांना समजेल अशा भाषेत आहेत. ती मंगलाष्टक सुद्धा ते भटजींनी नाही म्हणायची, म्हणजे भटजी नाहीच आहे त्या लग्नात, ती त्या नवऱ्या मुलांनी नवरी मुलगी यांनी स्वतः म्हणायची आहे. हा जो काही एक म्हणजे वेगळा प्रयोग होता ना, जो अजूनही जिवंत ठेवला सत्यशोधक समाजाने. तर ती जी सगळी फुलेंची हे आहे, ज्योतिरावांची काय म्हणतो ना एक विचार जो आहे तो आजही आपल्याला मार्गदर्शन करणारा आहे, आजही आपलं आयुष्य समृद्ध करणारा आहे. आणि स्त्री म्हणून तर म्हणजे माझं म्हणणं की आपण थोडं आता लिंगनिरपेक्ष ह्याने सुद्धा याकडे बघू शकतो, या सगळ्याकडे. की आपण एक स्त्री म्हणून म्हणजे माझं म्हणणं स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनी, किंवा किंबहुना मी म्हणते पुरुषांनी ज्योतिरावांचं जे चरित्र आहे ना तर त्याचा अभ्यास करण्याची, ते समजून घेण्याची गरज जास्ती आहे. कारण आज असं आहे की त्यावेळची जी स्त्रियांची परिस्थिती होती त्यापेक्षा त्या तुलनेत शिक्षण आणि ह्या सगळ्यांनी आज स्त्रियांची परिस्थिती पुष्कळ वेगळी आहे. म्हणजे आज शहरांमध्ये तरी स्वयंपूर्ण झालेल्या बायका दिसतात, स्त्रियांच्या शिक्षणाचं प्रमाण वाढलंय, साक्षरतेचं तर खूपच वाढलंय, किंवा समतेचं एक आपण नंतर स्त्रीमुक्तीसारख्या चळवळी झाल्या, त्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण म्हणजे स्त्री तिथून त्यातही आता म्हणतात म्हणजे की काय की ज्योतिरावांनी दिलेल्या शिक्षणाचा उपयोग स्त्रिया कशासाठी करतात, तर त्या पोथ्यांची पारायणं करतात, ती गोष्ट वेगळी, आपण ती सोडून देऊ. पण स्त्री तेव्हापेक्षा खूप बदलली आहे. म्हणजे ती जी एक 250 वर्षापूर्वीची स्त्री होती तिच्यापासून आताची स्त्री बदलली आहे. पण पुरुष किती बदललाय हा खरा प्रश्न, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. एक म्हणजे राष्ट्रसेवा दलाशी जोडलेल्या एका ग्रुपवर असं एक 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाईंचा जो जन्मदिवस आहे तो कसा साजरा करायचा, तर त्याच्याची जी थीम होती त्या थीमचं मला नाव खूप अजूनही म्हणजे मजेदार नाही म्हणता येणार, काय म्हणतो एक समर्पक वाटतं मला की सावित्री घरोघरी ज्योतिबाचा शोध जारी. नाही, सावित्री घरोघरी आहेत आता, आपल्याला आता ज्योतिबाचा शोध घ्यायला पाहिजे की त्या सावित्रीला तिचं काय म्हणतो ना तिचं कर्तृत्व घेण्यासाठी, आणि त्यात आडकाठी न करता ती दोघांच्या म्हणजे त्या दोघांचं जसं सहजीवन होतं तशा सहजीवनाची एक, आणि मला असं वाटतं की ही आता काळाची गरज आहे. आणि काळाची गरज नक्कीच आहे. कारण आज असं आहे ना की तो जो एक काय म्हणतो ना की आपण स्त्री आणि पुरुष या दोन आपण विरोधी गटांमध्ये ठेवून चालण्यासारखंच नाहीये. कदाचित आपल्याकडे काही ज्या एक स्त्री मुक्तीची नाही म्हणत मी, पण एकंदर समानतेच्या चळवळी होत्या ना
त्यात काही वेळेला तोही ती एक काय म्हणतो एक त्रुटी राहिली किंवा चूक झाली, असं झालं की पुरुषांना त्यात सामावून नाही घेतलं गेलं. म्हणजे हा जो सगळा स्त्रियांच्या समान हक्कांचा जो लढा आहे ना, तो पुरुषांच्या विरोधातला आहे असं कुठेतरी चित्र उभं केलं गेलं. आणि मला असं वाटतं की त्यामुळे ह्या चळवळींचं बऱ्यापैकी एक म्हणजे पूर्वग्रह पण लोकांच्या मनात त्याच्यामुळे निर्माण झाले आणि त्या चळवळीचं काही अंशी नुकसानच झालं असं मला वाटतं. कारण पुरुषांना नेहमी विरोधी गटात टाकलं. खरं म्हणजे पुरुष आणि स्त्री ही म्हणजे ते काय एका रथाची दोन चाकं वगैरे हे फार क्लिशेड होईल. मला असं वाटतं माणसाच्या तर दोन जाती आहेत असं आपण म्हणू शकतो. दोन जाती पण म्हणजे शेवटी ते माणसंच आहेत दोन्ही. हो. आणि ते पूरक आहेत एकमेकांना. म्हणजे हा जो एक विचार पुढे यायला हवा होता आणि तो जर विचार मला असं वाटतं की ज्योतिराव फुलेंसारख्यांचं चरित्र जर पुरुषांनी आणि स्त्रियांनी म्हणजे सगळ्यांनीच एकंदर माणसांनी त्याचा अभ्यास केला की आणि तो खूप म्हणजे त्यांचं जे सत्यशोधक याच्याबद्दलचं होतं. तर मला आता सहज आठवलं आता एकदम बोलताना की गेल ऑम्वेट माहीत असतील म्हणजे सगळ्यांना. तर कासेगावात 3 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. सगळं अमेरिकेतनं एक मुलगी येऊन तिने सगळं इकडच्या लोकांसाठी आपलं सगळं आयुष्य कसं वेचलं म्हणजे ह्याची एक वेगळीच हे आहे. पण त्याच्यातलं मला एक असं त्यांच्याबद्दल वाचताना मध्ये एक अशी विलक्षण गोष्ट कळली म्हणजे की त्या ज्या अमेरिकेतनं भारतात पहिल्यांदा आल्या होत्या त्या सत्यशोधक समाजाचा जो काही आहे तो अभ्यास करण्यासाठी म्हणून त्याच्यात रिसर्च करण्यासाठी त्या आल्या होत्या. म्हणजे महात्मा फुलेंचे जे विचार होते ते खरं पाहिलं तर म्हणजे भारताबाहेरही म्हणजे इतक्या दूरवर हे पसरलेले होते आणि त्याबद्दल कुतूहल किंवा नंतर कुतूहलाची सुरुवातीला नंतर ते नक्कीच आदरामध्ये रूपांतर होत असेल त्याचं. पण हे सगळीकडच्या लोकांमध्ये म्हणजे भारताबाहेरच्या लोकांमध्येही हे होतं. आणि आपण मात्र कुठेतरी त्यांना एका काय म्हणतो ना की एका जातीच्या मर्यादेत बांधून किंवा असं काही वेळेला आपल्याला एक त्यांची जी काय म्हणतो एक त्यांचं जे महत्व आहे त्यांच्या कामाचं ते कुठेतरी दुर्लक्ष त्याच्याकडे आपण केलं का काय असं म्हणजे मला कुठेतरी ते वाचताना वाटलं. म्हणजे की किंवा आपण फक्त स्त्री शिक्षणाचा पाया घालणारे समाजसुधारक म्हणून त्यांच्याकडे बघितलं. पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू खूप आहेत. म्हणजे साधं अगदी त्यांनी काय म्हणतो ना एक चांगले उद्योजक ते होते. म्हणजे त्यांनी बरेच उद्योग म्हणजे कॉन्ट्रॅक्टर म्हणून ते कामं घेत होते किंवा ते मुळात ते म्हणजे त्यांची म्हणजे बागकाम आणि ह्याचं जे शेती आणि ह्याचं जे होतं त्याचं पण त्यांनी किती की अंधश्रद्धा कुठलंही दूर करण्यासाठी की पाटाचं पाणी जर वापरलं तर त्याच्यावर पीक नीट येत नाही अशी जेव्हा शेतकऱ्यांची अंधश्रद्धा होती त्यावेळेला त्यांनी मला वाटतं आता हे 17.5 नळी वगैरे पुण्यातला जो भाग आहे ना तिथे त्यांनी काही एकर ह्याच्यावर मळे पाटाच्या पाण्यावर फुलवून दाखवले की हा गैरसमज आहे, हा अंधश्रद्धा आहे. गैरसमज आणि अंधश्रद्धा आहे तर त्यातनं लोकांनी बाहेर यावं म्हणून. म्हणजे असे अनेक म्हणजे त्यांचं जे आता हे गुलामगिरी आहे किंवा शेतकऱ्यांचा असूड आहे म्हणजे हे आपल्याकडचं जे भारत कृषीप्रधान देश आणि आपण त्याचं जे एक अर्थशास्त्र आहे ना ते त्याचा सुद्धा त्यांनी खोलवर अभ्यास केला होता महात्मा फुलेंनी. म्हणजे फक्त स्त्री शिक्षण असं नाही म्हणजे प्रत्येकच माणसाने ज्योतिबा फुलेंच्या सगळ्या चरित्राचा त्यांचा जो प्रवास आहे त्यांची ग्रंथसंपदा ही सुदैवाने आपल्याला शेतकऱ्यांचा असूड असेल गुलामगिरी असेल हे सगळं उपलब्ध आहे आपल्याकडे. सत्यशोधक समाजाबद्दल बऱ्याच गोष्टी आपल्याकडे आहेत तर त्याचा सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या जगण्यात ते कसं आणता येईल याचा विचार मला वाटतं सगळ्यांनी केला पाहिजे. तर चायवित गप्पामध्ये मी श्रिया आता इथेच थांबते. तुम्ही काय करायचं आहे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. मॅडम मनापासून तुमचे धन्यवाद.